नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। राज्यात विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण झालेला पराभवानंतर आघाडीत समन्वयाचा अभाव राहिला आहे। यामुळे सध्या खासदार संजय राऊत यांच्या एका विधानामुळे राजकीय भूकंप आला होता। पण आता हा भूकंप थोपवण्यासाठी महाविकास आघाडीत राजकीय घडामोडींना वेग आला असून आज बैठक होण्याची शक्यता आहे। राज्यात लोकसभेला महाविकास आघाडीच्या जोडीत जनतेनं कौल दिला होता, मात्र जनतेचा विश्वास टिकवण्यात विधानसभेला आघाडीला यश आले नाही। महायुतीने आघाडीच्या फेक नरेटिव्ह बनेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ है च्या नाऱ्याने आघाडीची धूळधाण झाली। राज्यात पुन्हा एकदा महायुती सत्तेत आली। यानंतर महायुतीच्या तिन्ही पक्षांनी आपापल्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेत विजयोत्सव साजरा केला। मात्र महाविकास आघाडीला आपल्या पराभवावर एखादी बैठक देखील घ्यावी असे वाटले नाही। यामुळेच आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवत शिवसेना उद्धव ठाकरे गटाने स्वबळाचा नारा दिला। याबाबत खासदार संजय राऊत यांनी घोषणा केली होती, ज्यामुळे राजकीय भूकंप आला होता, तर आघाडीच्या भवितव्यावरच प्रश्न निर्माण झाला होता। पण आता आघाडीत राजकीय घडामोडींना वेग आला असून आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढायच्या की वेगळ्या यावर चर्चा होणार आहे। आघाडीतील काँग्रेस, शिवसेना, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरून आज मीटिंग होणार आहे। दरम्यान पक्ष बांधणीसाठी कंबर कसलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली। यावेळी आदित्य ठाकरे, संजय राऊत, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे नेते या बैठकीला उपस्थित होते। तब्बल 1.5 तास ही बैठक चालली। तर या बैठकीत कोणत्या विषयावर चर्चा झाली याची माहिती बाहेर आलेली नाहीये। पण आता उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या भेटीनंतर आघाडीतील बैठकांना मुहूर्त मिळाला आहे। पण आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकसंघ लढेल का हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा।